एक गंभीरस्फोट तुम्ही एक मुलाखत दिली आता काही चॅनलला. तुम्ही सांगितले की मला मारण्याचा कट रचला जात होता नाही, अजून तो आहे जाग्यावर. त्याच्यामध्ये कोणी, मी म्हणतो मी नाही, तुम्हीच ते शोधा. कोणत्या एका राजकीय नेत्याने शिरूर कासार येथे येऊन हरणाच्या मांसाबाबत स्टेटमेंट केले? एक. दुसरं, खोक्याच्या नावाखाली जो मोर्चा काढला गेला, तो मोर्चा कोणाच्या कार्यकर्त्यांच्या जास्त जोर होता? दोन. आणि कोणाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईला जाऊन उपोषण केलं? आणि उपोषणाचे भाषण काय तर कुणीकडे त्याला दर्जा नाही, काय नाही, दर्जाहीन भाषण. आणि त्या दर्जाहीन जो उपोषण होतं, नंतर मला वाटतं त्यांच्याकडे कोणी काय भेटायला आलं नाही, ते आपसूक उपोषण सोडून आले. आणि कोण बीड जिल्ह्यातला एक अँकर आहे की तो प्रत्येक ठिकाणी एकटाच दिसतो. आणि बीड जिल्ह्याच्या शेजारी असलेले एक मोठे टीव्हीचे हे आहेत, त्यांनी सतत त्या घटना दाखवल्या. आणि मुंबईमध्ये जे उपोषण ठेवलं त्याला ते बिश्नोई समाजाचे 4 लोक, बिश्नोई समाजाचे 4 लोक हे राजस्थानवरून विमानाने त्या मोर्चाच्या ठिकाणी आणण्यात आले. मोर्चाच्या तिथं त्यांनी मला वाटतं स्टेटमेंट सुद्धा केलेलं आहे. आणि तिथून ते माघारी गेले. बिश्नोई समाजाचे लोक आणायचे म्हणजे काय की हरिण या प्राण्याला त्यांच्याकडं देवाचा दर्जा आहे. आणि ते दाखवलं कोणाचं तिकडं, त्याच्याशी संबंध मग किसका जोडणे का, तो मग इसका. अरे माझा तर काही संबंधच नाही. काय कधी तर खोक्या अटक जरी झाला तर मी काय कोणाला सांगितलं बी नाही, मी कोणाला बोललो नाही. त्याचं घर सुद्धा बिचाऱ्याचं उद्ध्वस्त केलं. मग आता घर उद्ध्वस्त केल्यावर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी जायला पाहिजे का नाही? त्यांचा आणि ढाकणे कुटुंबियाचा वाद झाला. ते ढाकणे कुटुंबियाला जाऊन मी भेटलो. बाकीच्या लोकांनी कोरडी सहानुभूती दाखवली, मी मात्र स्वतः जाऊन आलो. अरे तुम्ही वड्याचं तेल वांग्यावर मानतात, ते काही बी करायला तुम्ही चाल. हे डोकं कोणाचं? बिश्नोई समाजाचे लोक आणणारे लोक कोण? याच्या बाबतीमध्ये चौकशी. म्हणजे अजून बी तो प्लॅन काय संपलाय असं मी म्हणत नाही बरं का, तो प्लॅन चालूच आहे आत्ता बी. आणि मला काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सुद्धा, म्हणजे किमान ज्यात काही अधिकारी आहेत की बाबा हे अशा पद्धतीचं व्हायला लागलंय, तुम्ही जरा, म्हणजे अक्षरशः संरक्षण घ्या म्हणण्यापर्यंत आलं. मला एसपीनी सुद्धा फोन केला होता की तुमको संरक्षण चाहिए क्या? मी म्हणलं मेरे को नको संरक्षण, परंतु दुसऱ्याच्या हाताने, पर हाताने काटा निघला पाहिजे, हे सुद्धा डोकं चालवणारी काही मंडळी बीड जिल्ह्यात आहे. आणि बीड जिल्ह्यातल्या आपल्याच जिल्ह्यातले ते नेते मंडळी आहेत, त्यांचेच हे कार्यकर्ते आहेत. यातलं कुणाचं डोकं आणि याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण, याची चौकशी करण्यासाठी मी पत्र त्या ठिकाणी देणार आहे. फक्त ते अंजली दमानिया ताई आणि त्या दुसऱ्या तृप्तीताई यांना विनंती आहे, तुम्हाला काय स्टेटमेंट करायचंय, काय करायचं तिकडं करा. ज्या गोष्टीत तुम्हाला माहिती नाहीत त्या गोष्टीमध्ये विनाकारण तोंड घालायचं काम करू नका, अशी माझी त्यांना विनंती राहील. चित्रपट दाखवला नाही, त्यांना माहित नसेल.